मस्त चमचमीत झणझणीत अगदी गावरान पद्धतीने ना, पहिल्याच घासामध्ये ना तुम्हाला ह्या वांग्याची चव एकदम असं वाटेल की गावाकडे बसून आपण हे वांगं खातो. इतकं छान पद्धतीने केलेलं आहे आणि झणझणीत तरीबाज एकदम मस्त तोंडाची चव वाढवणार आहे. हे खारं वांगं भरलेलं वांगं केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेस्टी आणि असं खमंग असं हे भरलेलं वांगं आज मी केलं आहे. सगळ्यांच्याच आवडीचं आहे, घरोघरी बनलं जातं आणि आपल्या महाराष्ट्राचं फेमस जेवण जर म्हणलं ते भरलेलं वांगं, पिठलं भाकर हे आपण आवडीने खातो. तर आज मी मस्तपैकी भरलेल्या वांग्याचा बेत केलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपलं हे भरलेलं वांगं किती छान दिसतंय ना, अगदी हॉटेलसारखी याची टेस्ट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त वाटतं. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. तर इकडे बघा मस्त असे मी वांगे घेऊन आले. असे वांगे ना 2-3 प्रकारचे भेटतात. जांभळे वांगे असतात, असे जांभळ्या रंगाचे रेषा असतात ते वांगे असतात आणि हे असे हिरव्या रंगाचे वांगे. आणि हे हिरव्या रंगाचे वांगे जे असतात ना, ज्याला आपण काटळी वांगे बोलतो, ह्याला ना बी असते, त्यामुळं ना याची चव असते छानपैकी. तर मला कधी पण हे वांगे भाजीवालेकडे बघायला भेटले की मी हमखास घेऊन येते आणि असं भरलेलं वांगं बनवते. तर तेच झालं, आज माझ्यासोबत वांगे घेऊन आले. तर म्हणलं भरलेलं वांगं करूया. तर 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं खोबरं इकडे मी घेतलं आहे. बारीक किस भेटतो बघा सुका खोबऱ्याचा, ते घेतलं आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर, एक छोटंसं बारीक चिरलेलं टमाटर घेतलं आहे, पूर्ण ऑप्शन आहे. त्यानंतर 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी इकडे. तर पाहू शकता हे टमाटर पूर्णपणे ऑप्शन आहे, नाही घेतलं तरी हरकत नाही, पण मी टाकते नेहमी. तर आता काय करायचं, आपल्याला लसूण आणि शेंगदाणे ना हे जरा भाजून घ्यायचे. त्याआधी ना आपण ना हे जरा वांगेत ना थोडेसे कट करून ठेवून देऊया पाण्यामध्ये. आता हे वांगे जे आहेत ना कट करून घेऊया. तुम्हाला देठ आवडत असेल तर देठ ठेवू शकता, नसेल आवडत असं कट करू शकता. तर मी देठ ठेवणार आहे. तसे 4 भाग करायचे, जसं सगळ्यांनाच माहीत आहे. वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे, असे एकदम तळापर्यंत नाही न्यायचे, वरच्यावर कट करायचे. ते बघू शकता टवटवीत ताजे असे वांगे कटिंग केलेले आहेत आणि मी पाण्यात ठेवलेत जेणेकरून हे वांगे ना काळे पडणार नाही आपला मसाला तयार होईपर्यंत. आता मसाला तयार करून घेऊया वांग्याचा. त्यासाठी हे खोबरं भाजायचं नाही, हे सगळं जरा साईडला ठेवते. लसूण आणि शेंगदाणे चांगलं जरा खरपूस भाजून घेऊया. पॅन मी इथे तापत ठेवला होता. आता 1 वाटी भरून असं शेंगदाणे मी इथे टाकलेत. 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. जितका चांगला लसूण वापरतात तितकीच वांग्याला ना, वांग्याच्या मसाल्याला छान चव येते, खाता वेळेस 1 नंबर वाटतं. तर लसणाचा वापर इकडे चांगला करा. आता लसूण शेंगदाणे जरा खरपूस भाजून घेते. ह्या स्टेजवर तुम्ही तीळ खोबरंसुद्धा भाजू शकता, पण मी तीळ ना जरा वेगळं टाकते नंतरून. हे मी तुम्हाला ना अगदी गावरान पद्धतीचं हॉटेलमध्ये भेटतात बघा गावाकडे जाताना ढाबामध्ये, असं एकदम तशा चवीचं मी तुम्हाला वांगं दाखवते. आता हे बघा शेंगदाणे लसूण चांगल्या प्रकारे भाजून घेतले. ह्याला थोडं थंड करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. हे बघा थंड झालेला आहे लसूण शेंगदाणे. आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं, याच्यामध्ये हे लसूण शेंगदाणे सुरुवातीला टाकले. आपण मस्त मसाला तयार करतो वांग्याचा. त्यानंतर अर्धी वाटी सुके खोबरं टाकले, किस टाकलाय. खोबऱ्याचा किस नसेल तर वाटी असती बघा खोबऱ्याची, त्याचीसुद्धा पातळ काप करू शकता. थोडेसे अख्खे धने टाकलेत, अगदी चिमूटभर. त्यानंतर मी इकडे टाकते सफेद तीळ, 2 मूठ म्हणजेच 2 चमचे भरून असे सफेद तीळ टाकले, खूप छान चव येते गावरान. त्यानंतर थोडेसे 1-अर्धा चमचा जिरे टाकते. धने, जिरे आणि सफेद तीळ टाकलेत. एक थोडासा अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा, अर्धा चमचा धना पावडर टाकायचं आणि चवीनुसार इकडे लाल तिखट वापरा. थोडीशी हळद टाकते, अर्धा चमचा. आता लाल तिखट जसं तुम्हाला आवडेल, म्हणजे तिखट कमी जास्त त्यानुसार टाका. मी 2-2.5 चमचे लाल तिखट टाकले. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याचं सुक्कंच वाटण करायचं, अजिबात पाणी टाकायचं नाही. तर विसरून गेले जरा, मला कोथिंबीरसुद्धा याच्यात टाकायची होती, तर थोडीशी कोथिंबीर पण टाकते. आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला सुकंच वाटून घ्यायचं. आता इकडे पाहू शकता मस्त असं सुक्कं हे आपलं मसाल्याचं स्टफिंग तयार झालं आहे वांग्याचं. इतका सुंदर मसाला हा तयार झाला आहे. तुम्ही असा मसालासुद्धा बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये, छोट्या छोट्या भाज्यांनी बनल्या जातात. आता उरलेला मसाला मी ठेवूनच देणार आहे, त्यांनी गवारीची शेंग, मटकीची उसळसुद्धा बनली जाते.
आता काय करायचं, हे वांग्याचं स्वच्छ पाणी सगळं काढून घ्यायचं, धुवून घ्यायचे वांगे. आता हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेत. मसाला भरायच्या आधी ना आपल्याला ह्या वांग्याला थोडंसं, एकदम थोडंसं किंचीमध्ये, हे बघा ह्या ज्या फोडी आहेत ना, ह्याला ना असं थोडंसं अगदी चिमटीत बसून इतकं मीठ चोळून घ्यायचं असं चारी बाजूनी. आणि काय होतं ना, वांगं एकदम छान चवदार लागतं, सपक आणि असं आळणी वाटत नाही खाता वेळेस. म्हणजे मसाल्याची चव वेगळी आणि वांग्याची चव फिक्की नाही वाटत, म्हणून एकदम छान चव येते. सगळ्या मसाल्याला मी मीठ चोळून घेतलं. अगदी थोडंसंच मीठ चोळायचं, जास्त नाही चोळायचं, नाही तर खारट होऊ शकतात वांगे. आता मी थोडासाच मसाला घेते. हा बाकीचा मसाला मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. हा मसाला इतका पुरेसा आहे, कारण शेंगदाणे भरपूर होते त्यामुळे मसाला जास्त झाला आहे. आता ह्या मसाला सुका आहे. सुका मसाला वांग्यात भरता येत नाही, निसटला जाऊ शकतो. त्यामुळे 1 चमचा तेल किंवा असं थोडंसं थेंबर पाणी घेऊन ह्याला थोडंसं असं जाम करायचं, म्हणजे ओलसरपणा द्यायचा. जेणेकरून काय होतं, वांग्यात भरता येतं, व्यवस्थित पॅक राहतो मसाला, निसटत नाही तेलामध्ये. हे बघा असं थोडा थोडा घ्यायचा आणि वांग्याच्या चारी फोडीमध्ये मस्त स्टफिंग करायची. बस सेम प्रोसेसने तुम्ही दोडका, कारलं बनवू शकता, खूप छान लागतं. ह्या अशा पद्धतीने एकदा करून बघा. भरलेलं वांगं एक वेगळीच छान चव लागेल तुम्हाला, अगदी गावरान. बघा किती मस्त मसाला पॅक झाला आहे का नाही वांग्यामध्ये, एकदम छानपैकी. दुसरं सुद्धा वांगं भरून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे वांगे भरून घ्यायचे. सकाळच्या घाईमध्ये टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे वांगं नेऊ शकता. फक्त असा मसाला ना रात्री तयार करून ठेवायचा, झटकीपट सकाळी असं भरून वांगं नुसतं परतून घ्यायचं वाफेवर. असं दाब द्यायचं, म्हणजे मसाला आतपर्यंत चांगला पॅक राहतो. तर व्यवस्थित सगळे वांगे मी भरून घेतलेत, पाहू शकता. आणि हा उरलेला मसाला आपण वापरणार आहोत तरीमध्ये थोडासा ग्रेव्हीसाठी. चला आपण याला आता फोडणी देऊया. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. सुरुवातीला थोडेसे चिमूटभर जिरे टाकते. हे बघा मी जिरे टाकले चिमूटभर. त्यानंतर हे बारीक चिरलेलं जे टमाटर घेतलं होतं बघा ते टाकते. हे टमाटर अगदी ऑप्शन आहे, नाही घेतलं तरी हरकत नाही, पण मी नेहमी टाकते भरलेल्या वांग्यामध्ये. आता टमाटर थोडंसं परतून झालं जिऱ्यासोबत की मग हे आपले जे भरलेले वांगे आहेत ना ते सुरुवातीला टाकायचं. आणि याला ना 2 मिनटं तरी जास्तीत जास्त स्लो गॅसवर परतून घ्यायचं. हे असं केल्याने सुद्धा छान चव येते वांग्याला. थोडंसं चिमूटभर मीठ आणि हळद ह्या स्टेजवर टाकते मी, नेहमीच टाकते, तुम्ही पण एकदा करून बघा. ह्याच्यावर थोडंसं चिमूटभर मीठ आणि हळद टाकते. हे असं थोडंसं मीठ टाकते, खूप छान चव लागते. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, वांगे ना सपक राहतात आणि मसाल्याला चव वेगळी असते, त्यामुळं ना थोडंसं मीठ टाकायचं ह्या स्टेजवर पण. थोडीशी हळद टाकली आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटं झाकण ठेवून वांग्याला चांगलं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं. झाकण ठेवलं आहे. 2 मिनटं स्लो गॅसवर मी याला तेलामध्ये परतून घेतलं आहे. पाहू शकता मस्त वाफा निघल्यात आणि ह्या वांग्याचा रंग तुम्ही बघू शकता बदलला आहे, म्हणजे चांगलं परतून निघलं आहे. आता आपण काय करायचं, उरलेला जो मसाला आहे ना, जो भरलेला राहिलेला, तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता मला ह्याचा काही रस्सा बनवायचा नाही, त्यामुळं मी हा मसाला जो आहे ना सुकावाला थोडाच वापरते. तुम्हाला जर ह्याला रस्सा बनवायचा असेल ना, मग अजून थोडा मसाला ॲड करू शकता, पाणी ॲड करू शकता. आता हा मसाल्याची कोटिंग करायची पूर्णपणे वांग्याला. हे बघा किती सुंदर असं हे आपलं भरलेलं वांगं दिसतंय बघा. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं, कारण मला जास्त काही रस्सा करायचंच नाही, सुक्कं वांगं करायचं हे मला भरलेलं. बस आता जास्त काही याला मिक्स करवत नाही बसायचं. झाकण ठेवायचं, मीडियम गॅस करायचं आणि द्यायचं 2-3 मिनटं बस. आता मी याच्यावर झाकण ठेवते. 1 मिनटं झालं की चेक करायचं. हे बघा हळूहळू उकळी जी आहे ती चालू झालेली आहे आणि स्लो गॅसवर हे वांगं शिजून द्यायचं, अजिबात हाय फ्लेम नाही करायचं. वांग्याचा कच्चापणा निघून द्यायचा, जास्त पण गाळ काय करायचे नाहीत. त्यातला थोडासा कडकपणा ठेवायचा, म्हणजे खायला मस्त वाटतं वांगं. हे पाहू शकता 1-2 मिनटामध्ये छानपैकी वांगे आपले नरम पडत चाललेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे वांगं भरलेलं किती सुंदर दिसत आहे. ह्याचं आलटीपलटी करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्याला शेकून घ्यायचं. जे रस्सा बघा आटत चाललेला आहे, कारण वांगं आपलं शिजत चाललेलं आहे. झाकण ठेवायचं, असं 2-3 वेळा करायचं, 2-3 मिनटं, आणि आपलं हे वांगं परफेक्ट असं तयार होतं. तर इकडे बघा
किती मस्त असं हे झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीचं भरलेलं वांग झालं आहे खाण्यासाठी तयार. बस जास्त काही गाळ करायचं नाही वांग. नेहमी वांग करता वेळेस ना त्याच्यामधला थोडासा कडकपणा ठेवायचा. गाळ वांग खाण्यामध्ये काहीच मजा येत नाही. तो तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशा पद्धतीने वांग शिजलं की बस होते. म्हणजे भाकरीसोबत प्रत्येक घासामध्ये त्या वांग्याला खायची एक मजा येते. मस्त वाटते बघा भरलेलं वांग. आता मी याला जरा थंड करते आणि मग आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. बघा झाले बऱ्यापैकी थोडंसं थंड आणि हे आपलं आहे चमचमीत झणझणीत तोंडाला पाणी सुटणार असं हे गावरान पद्धतीचं भरलेलं वांग. वाटत असतं ना की खावायचं मन वाटत असतं ना, इतकं छान वाटतं ना, म्हणजे पाहता क्षणी भूक वाढन इतकं भारी वाटतं. फक्त ह्यासोबत ना गरमागरम ज्वारीची बाजरीची कडक भाकर घ्या, कांद्याची पात, लोणच्याची फोड घ्या आणि ह्या गावरान पद्धतीच्या भरलेलं जे वांग केलं ना असं वांग एकदा करून बघा. बघा मटण चिकन एक टाईम आपण विसरून जाऊ, हे भरलेलं वांग इतकं छान लागतं. आणि तुम्ही बघू शकतात किती मस्त झालं आपलं हे वांग भरलेलं. एकदम भारी चव आहे कारण याच्यामध्ये खूप छान छान मसाले टाकलेत मी. तिळाचा स्वाद आहे, जिरे आहेत, खोबरं आहे, लसूण शेंगदाण्याचा कूट आहे. एक नंबर लागतं. पहिल्याच घासामध्ये तुम्ही ना इतक्या आवडीने खाताना याला भातासोबत सुद्धा असं मस्त एक वांग घ्यायचा, थोडा मसाला ग्रेव्ही घ्यायची आणि कुस्करून खायची. इतकं भारी लागतं. तर माझ्या तर तोंडाला पाणी सुटले. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आता मी खाणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि हे वांग भरलेलं कसं वाटलं तुम्हाला नक्की करून बघा. एकदा तरी अशा पद्धतीने करून बघा. घरातले सगळेजण आवडीने खातील ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. स्वस्त रहा, मस्त रहा.